मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मुंबईच्या या तुफान उन्हाला हरू शकता, तर भाऊ तुम्ही चुकीचे आहात. आज पुण्याहून माझी बहीण आणि नागपूरहून बाबा आले आहेत खास मुंबई दर्शनासाठी. आणि आमची सुरुवात झाली थेट CSMT वरून. इतकी गरमी होती की आम्ही लगेच AC बस पकडली. आणि खरं सांगू, आयुष्यातला हा माझा सर्वात बेस्ट निर्णय होता. पण या ट्रिपमध्ये एक ट्विस्ट आता पण होता. CSMT जवळच्या एका शॉपमधून आम्ही AC बसची तिकीट घेतली. 450 पर पर्सन होती. आम्ही 4 जण, म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हीच करा आता. पण बसमध्ये बसल्यावर गाईडने अचानक बॉम्ब टाकला. सर, अजून 650 एक्स्ट्रा लागतील तुम्हाला. आप लोग करते हो तो आपका तीसरा और ज्यादा इंपॉर्टेंट खर्चा जिसे कहा जाता है गवर्नमेंट एंट्रेंस टिकट. अब थोड़ा ध्यान से सुना. एक्चुअली में इसे इंग्लिश में कहा जाता है गवर्नमेंट एंट्रेंस टिकट और शुद्ध हिंदी में कहा जाता है प्रवेश शुल्क. वैसे आप लोग हमारे बस के अंदर है, इसके कारण ही आपको टिकट लगने वाला. ऐसी बात नहीं, मुंबई शहर का कोई भी प्लेस आप लोग प्राइवेट कार से, टैक्सी से, चल के, पैदल, ट्रेन या प्लेन से मुंबई शहर के कोई भी प्लेस का आप लोग पहुंच सके. लेकिन जब तक वहाँ का टिकट लेते नहीं, परचेस नहीं करते, तब तक वहाँ का गाड़ी आपको अंदर छोड़ता नहीं. ऐसे पूरे दिन भर में एक 3 से 4 जगह से ले लें जहाँ पर आपको लगता है टिकट. कहने का मतलब ये बनता है जो कुछ पैसे आप लोगों ने ट्रैवलिंग चार्ज दे दिया ऑफिस में, एजेंट के पास, गेस्ट हाउस, होटल में, इसके अलावा पूरा मुंबई दर्शन कंप्लीट करने के लिए एक आदमी के अलग से खर्चा लगता है 650 रुपए. 650 रुपीज. कितना? 650. आमचा पहिला स्टॉप होता अरबी समुद्र. बोट राईड करताना समुद्राच्या मधोश फोटो आणि रील्स काढण्याच्या मजेमध्ये आम्ही पागल झालेलो. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. स्पेशली बाबा तर फुल खुश झाले होते. पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. गेटवे ऑफ इंडियाला पोहोचताच मुंबईच्या उन्हेने आमचं जोरदार स्वागत केलं. इतकी कडक ऊन होती की पटकन फोटो व्हिडिओ काढले आणि थेट AC बस कडे पडलो. त्या वेळेला मला स्वतःवर एवढा अभिमान वाटत होता ना, AC बस घेऊन पैसे वसूल झाले भाऊ असं वाटत होतं. पुढचा स्टॉप होता सिनेमा म्युझियम. इथे बॉलिवूडचे पूर्ण इतिहास दाखवले. ओल्ड सिनेमाज, पोस्टर, स्टॅच्यूज आणि पूर्ण 4 फ्लोअर एक्सप्लोर करायला मिळाला. सगळ्यात जास्त मजा आली ग्रीन स्क्रीन सेक्शन मध्ये. मी आणि बाबा आणि माझी वाईफ मिळून एक भन्नाट व्हिडिओ बनवला. खरंच फुल पैसा वसूल एक्सपिरियन्स होता. आणि गांधीजीच्या आयुष्याबद्दल सेक्शन पण खूप भारी वाटला फर्स्ट फ्लोअरवर. यानंतर आम्ही बसमधून अमिताभ बच्चन सारखे, शाहरुख खान सारखे, जया, रेखा यांचे सगळ्यांचे घर बघितले. सिद्धिविनायक मंदिर पण बघितले. आणि मग पोचलो जुहू बीचवर. भाऊ, तिथली गर्दी बघून आमचे लिटरली डोळेच मोठे झाले. मला माहिती होतं संडे आहे, पण इतकी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं. पण एक प्रो टिप देऊ का? जर शांतपणे मुंबई फिरायची असेल ना, तर सॅटर्डे संडे टाळाच. जिथून आमची जर्नी सुरू झाली होती तिथूनच संपली. आम्ही नुकतेच मुंबईमध्ये सेटल झालो आहोत. आधी मी एकटाच राहत होतो, पण आता लग्नानंतर माझी वाईफ पल्लवी माझ्यासोबत आहे. एका दिवसात मुंबई पूर्ण फिरता येत नाही, पण ज्यांच्याकडे कमी वेळ आहे त्यांच्यासाठी हा AC बस टूर खरंच बेस्ट आहे. आता अजून खूप मुंबई एक्सप्लोअर करायची बाकी आहे. मी आणि माझी वाईफ लवकरच नवीन जागा एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या या येलपाडे कपल्सला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.